असा का विचार करतो आम्ही? घर एक व्यवस्थित वस्तू आहे, त्याच्या मागे एक प्लॅन आहे, एक डिझाईन आहे. त्या प्लॅनच्या प्रमाणे घर बांधलेले आहे. जर प्लॅन आहे तर प्लॅन ज्यांनी केलेले आहे ती व्यक्ती एक आहे, असं आम्ही समजून घेतो. तर एक लहान घर करायला, त्याचा प्लॅन करायला एक प्लॅनर, डिझायनर, इंजिनियर पाहिजे. तर इतकं मोठं प्रपंच आहे, ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडाचा प्लॅन करणारा, डिझाईन करणारा, निर्माण करणारा, सृष्टी करणारा कोण आहे, असा प्रश्न का करत नाही आम्ही? घराच्या बद्दल विचारतो, दुसऱ्या कोणतीही वस्तू बघितलं तर त्याच्याबद्दल आम्ही विचारतो, परंतु संबंध जगाची सृष्टी करणारा कोण आहे याच्याबद्दल आम्ही विचारच करीत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. तसं करू नये, त्याच्याबद्दल चिंतन करा, विचार करा. तर ज्याप्रमाणे लौकिक विषयामध्ये प्रत्यक्ष असणारा घर इत्यादी वस्तूचा निर्माण करणारे लोक आहेत, तसेच संबंध जगाचे निर्माण करणारा एक सर्वोत्तम, सर्वज्ञ, सर्वशक्ती, अनंत ज्ञान असणारा एक व्यक्ती आहे, एक महापुरुष आहे. तोच परमात्मा, तो सर्वज्ञ आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आहे. आम्ही सर्व त्या परमात्म्याचे दास आहोत. अशा रीतीने युक्ती अनुसंधान करायचे आहे. त्यानंतर ध्यान, मनामध्ये परमात्म्याच्या रूपाचे ध्यान करायचे आहे. उद्यत भास्वत समाभासः इत्यादी रीतीने श्रीमदाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे यथाशक्ती